नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर। मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर। तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा। आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी। एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स। सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये। नमस्कार, मी ऐश्वर्या खेडेकर। तुम्ही पाहत आहात दीपवाहिनी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। सुरुवात करूयात बातमीपत्राला, पण त्याआधी पाहूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडी। खेडमधील पेट्रोल संपले, नागरिकांची मोठी तारांबळ। नवीन वर्षाचे औचित्य साधत मोहम्मद काझी यांनी केला नारी सन्मान। आणि पोलादपूरमध्ये सैनिक स्कूल जामगे यांच्या वार्षिक सैनिकी प्रशिक्षण कॅम्पचं आयोजन। केंद्र सरकारने लागू केलेला हिट अँड रन या काळ्या कायद्याविरोधात देशभर चालकांचं आंदोलन सुरू आहे। यामध्ये खेड तालुक्यातील चालक मोठ्या संख्येने आता सहभागी झालेले दिसून आले। या सर्व चालकांनी चक्काजाम आंदोलनात स्टीअरिंग छोडो करत आपापल्या गाड्यांना ब्रेक लावत या आंदोलनात सहभाग नोंदवलाय। 3 तारखेला या आंदोलनाबाबत अंतिम निर्णय होणार असून सदर कायदा शासनाने मागे न घेतल्यास 4 तारखेनंतर हे आंदोलन अधिक तीव्र होणार असल्याचं मत या वाहन चालकांनी व्यक्त केलंय। केंद्र सरकारने जाहीर केलेल्या हिट अँड रन या कायद्याला विरोध करण्यासाठी खेड तालुक्यातील चालकांनी एकत्रित येत 2 जानेवारी रोजी सकाळी तहसील कार्यालय खेडमधून भरणे नाकापर्यंत निषेध रॅली काढत कायद्याचा निषेध नोंदवला। तर इंधन टँकर चालकांसंदर्भात केंद्राने घेतलेल्या जाचक अटींच्या निषेधार्थ पुकारलेल्या या संपामध्ये टँकर चालक मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्याने राज्यात होणारा इंधन पुरवठा नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ठप्प झालाय। या संपामुळे राज्यातील पेट्रोल पंपावर इंधनाचा तुटवडा निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झाली। या संपाचे पडसाद खेड तालुक्यात देखील आता दिसून आले। खेडमधील पेट्रोल पंपावरील पेट्रोल हे संपले असून नागरिकांची यामुळे मोठी तारंबळ उडाली आहे। शिवाय टँकर चालकांच्या स्टीअरिंग छोडो या आंदोलनाचा परिणाम पेट्रोल पंप व्यावसायिकांवर मोठ्या प्रमाणात दिसून आलाय। खेड तालुक्यातील भरणी येथील जाधववाडी परिसरातील नील हाइट्स अपार्टमेंट बद्दल काही दिवसापूर्वी दीपवाहिनीजवळ बोलताना येथील रहिवाशांनी तक्रारींचा पाढा वाचला होता। या सदनिकेतील सांडपाण्याचा त्रास जवळच असलेल्या फागेवाडीतील नागरिकांना होत असल्याची माहिती येथील रहिवाशांनी दिली होती। शिवाय सदर इमारत ही धोकादायक झाली असून ती पडल्यास फागेवाडीतील रहिवाशांनी 26 जानेवारीला उपोषणाला बसण्याचा इशारा दिलाय। तर यावर आता बोलताना सदनिकेतील रहिवाशी असलेले श्याम लांजेकर यांनी दीपवाहिनीशी त्या संदर्भात आपलं मत व्यक्त केलंय। पाहूयात काय म्हणतात श्याम लांजेकर। बिल्डिंग जे आहे 2012 पासून तिथे आम्ही राहतो। त्या बिल्डिंगमध्ये ही बिल्डिंग नितीन सुधाकर तलाठी यांच्यामार्फत इथे बांधली गेली। जेव्हा बांधली गेली त्यावेळीची गोष्ट ही बिल्डिंग चांगली होती। बिल्डिंग आजही चांगली आहे, बिल्डिंगमध्ये काही प्रॉब्लेम नाही। पण क्लेरिफिकेशन सर्टिफिकेट जे ग्रामपंचायतमध्ये त्याच्यामध्ये सांडपाण्याची व्यवस्था जी व्हायला पाहिजे होती ती बिल्डरकडून झालेली नाही। आणि सांडपाण्याची व्यवस्था न झाल्यामुळे बिल्डिंगचं पाणी कधीकधी आम्ही त्याचं मॅनेजमेंट लावलेलं आहे, पण कधीकधी हे बिल्डिंगचं पाणी जे आहे पाठचे जे भागे आहेत त्यांच्या घराच्यासमोर रस्त्यामध्ये जातो त्याला त्याचा त्रास थोडाफार होतो। त्रास झाल्यानंतर त्याने सांगितल्यानंतर आम्ही त्याचं मॅनेजमेंट लावली आणि मग ते आता 8 दिवसापूर्वी त्यांना थोडा त्रास झाला। आम्ही ते पाणी आमच्या जागेमध्ये मुरवून घेतलेलं आहे, बाहेर कुठं जाण्याची व्यवस्था नसल्यामुळे। आम्ही आजूबाजूच्या लोकांनाही तशा पद्धतीनं विनंती केली होती, स्वतः बागेला पण विनंती केली होती की बाबा रे तुमची जागा आहे, थोडंसं आम्हाला त्याच्यातली वापरापुरती काही दिवसापुरती 2-3 महिन्यापुरती आम्हाला जागा द्या, जेणेकरून सांडपाणी जे आहे ते सांडपाणी तुमच्या जागेमध्ये सोडतं आहे। आमच्या इथून जाणारं जे सांडपाणी आहे हे सांडपाणी
स्वच्छ आहे, कारण फिल्टर मशीन पाठीकडे बसवलेली आहे, ते तुम्ही बघून घेऊ शकता. जवळजवळ बिल्डर आणि आम्ही एकत्र येऊन 5 ते 5.5 लाखाचं युनिट आम्ही या ठिकाणी बसवलेलं आहे. त्यामुळं आमच्या इथून कुठेही जरी पाणी गेलं तरी त्याचा वास येणार नाही किंवा ते घाणीचं पाणी असणार नाही, कारण ते फिल्टर झालेलं पाणी असतं. आता इथे आम्ही पर्यायी व्यवस्था इथं करतो आहोत कायमस्वरूपी, की जेणेकरून पाठीकडे पाणी जाणार नाही. आम्ही अथॉरिटीला लागणारी जी जागा आहे ही जागा आम्ही त्यांना खाली करून दिलेली आहे. हे आम्ही तोडून घेतलेलं आहे. हा पूर्ण जो काही तोडण्यासारखा होता तो तोडून घेतलेला आहे, त्यांना पाहिजे होता तो. जवळजवळ 1.8 गुंठ जागा ही अथॉरिटीला आम्ही दिलेली आहे. आता या जागेमध्ये कशा पद्धतीनं त्यांना रोड फिरवायचा त्या पद्धतीने फिरवू शकतात. आणि उरलेली जागा जी आहे त्या आमच्याकडे राहिलेली आहे. आज पनवेलपासून अगदी गोव्यापर्यंत तुम्ही जर पाहिलं तर उरलेल्या जागेमध्ये लोक राहतात. कायदा हा महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये सर्वांना सारखाच आहे. मग आमचीच बिल्डिंग का तोडावी हा विषय आहे. कोणीतरी मध्यंतरी खागेने ती बातमी दिली होती की ही बिल्डिंग तोडा, ही बिल्डिंग धोक्याची आहे. परंतु ही बिल्डिंग अजिबात धोक्याची नाही, कारण याचं स्ट्रक्चरल ऑडिट आम्ही केलेलं आहे आणि त्याचा पुरावा आपल्या वाहिनीकडे आम्ही सुपूर्द देखील केलेला आहे. खेड येथील प्रसिद्ध अशा साई रिसॉर्ट येथे नवीन वर्षाचे औचित्य साधत मोहम्मद काझी यांनी उल्लेखनीय कार्य केलेल्या काही महिलांसाठी नारी सन्मान या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात डॉक्टर साधना धारिया, डॉक्टर वैदेही शेळके, ICS कॉलेजच्या प्रिन्सिपल अनिता आवटी, रोटरी स्कूलच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, बचत गटाच्या अंकिता शिगवण, संजीवनी शेलार, सफाई कर्मचारी ज्योती चव्हाण, सीमा जाधव, रिक्षा चालक मानसी भुवड हिच्या वतीने समीर भुवड, भोसचे सरपंच रेवती पाटील, खडपोली माजी सरपंच मुस्कान आडारकर, ऋतुजा गांधी, सुवर्णलता गुहागरकर, दीपिका हळदणकर, अपेक्षा सदरे, मोहिते मॅडम, रेहाना काझी या उपस्थित महिलांना शाल आणि श्रीफळ देऊन सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. Thank you very much to my family for giving me such a loving gift. That is children's love towards me, also her husband's love. Also thank you to my husband. That he always respected me and of course support me in every field. In my marriage life, whatever I am today, what I did today, till today, all is because of my husband. All is because of my husband. So I would like to thanks to my husband and wish every woman's husband respect their wives and support always them. Thank you very much. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी. नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर. मनोरंजनाचा खास खजिना 56 HD अधिक 253 SD चॅनल्स आता फक्त 3,300 रुपयाच्या वार्षिक प्लॅनवर. तर मग वाट कसली पाहताय, आजच रिचार्ज करा. आता एकाच वेळी एकाच घरात 3 वेगवेगळे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी. एक टीव्ही आणि 2 मोबाईल वरती पाहता येणार 3 वेगवेगळे चॅनल्स. सर्व मराठी चॅनल्स आणि झी पॅकेज 6 महिने फक्त 1250 रुपये आणि 12 महिन्यासाठी फक्त 2400 रुपये. विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही पाहताय दीपवाहिनी. खेड येथील LTD इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मधील वार्षिक स्नेह संमेलन 3 ते 6 जानेवारी 2024 रोजी संपन्न होणार आहे. LTD फेस्ट 2023-24 या कार्यक्रमाचं उद्घाटन संस्थाध्यक्ष अहमदभाई मुकादम आणि खेडच्या उपविभागीय अधिकारी राजश्री मोरे यांच्या हस्ते, तर तहसीलदार सुधीर सोनावणे, खेडचे तालुका शिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण आणि कन्सी नेरलॉक पेंट्सचे जयवर्धन यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. त्यानंतर इयत्ता 3री आणि 4थीचे सांस्कृतिक कार्यक्रम देखील 4 जानेवारी रोजी संपन्न होतील. तरी या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक GB सारंग, प्रायमरीच्या मुख्याध्यापिका कुडाळकर मॅडम, को-कोऑर्डिनेटर जॉयसर आणि LC मॅडम यांनी केलंय.
तर नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्र गणित अध्यापक महामंडळ मार्फत घेण्यात आलेल्या गणित प्रावीण्य स्पर्धा परीक्षेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेडमधील इयत्ता 5वीतील 10 विद्यार्थ्यांनी उज्ज्वल यश संपादित करून रोटरी स्कूलच्या निरंतर यशाची परंपरा कायम राखली आहे। यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये ईशदा भोसले, स्वरा चव्हाण, ईश्वरी माळी, शुभ्रा मस्के, प्राजक्ता सडेकर, वरद भागणे, अली रुदुके, हार्दिक कुमार, वीर कालेकर, स्वप्निष्क गोस्वामी याचा देखील समावेश आहे। या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांची गणित प्रज्ञा परीक्षेकरता आता निवड झाली आहे। या सर्व विद्यार्थ्यांना सारिका तटकरे आणि अनंत बागडे तसेच शाळेतील सर्व गणित विषयक शिक्षकांचे मोलाचे असे मार्गदर्शन लाभले। संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांना द्वितीय पातळीसाठी आता शुभेच्छा दिल्यात। शिवतेज आरोग्य सेवा संस्था खेड संचलित छत्रपती संभाजीराजे सैनिक स्कूल जामगे यांचा वार्षिक सैनिकी प्रशिक्षण कॅम्प हा 5 ते 7 जानेवारी 2024 रोजी संपन्न होतोय। तरी सदर प्रशिक्षण कॅम्प मुंबई गोवा हायवे लगत पोलादपूर पासून 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या कैलासवासी जवान रवींद्र करियर अकॅडमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट मौजे दिविल लोहारे फाटा तालुका पोलादपूर या ठिकाणी आयोजित करण्यात आलाय। यावेळी संस्थेचे संस्थापक तथा माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, संस्था सहसचिव आमदार योगेश दादा कदम, खजिनदार सुभेदार काशीराम सकपाळ, संचालक अण्णा कदम, संचालिका डॉक्टर हेमांगी पोळ, महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरतशेठ गोगावले, कैलासवासी जवान रवींद्र करियर अकॅडमी अँड चॅरिटेबल ट्रस्ट मौजे दिवेलचे अध्यक्ष सुरेंद्र चव्हाण, मौजे दिवेलचे सरपंच सागर देवे हे उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांतर्फे आता करण्यात आले। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड तालुक्यातील हेदली चिनकटेवाडी येथे 3 ते 9 जानेवारी 2024 या दरम्यान राष्ट्रीय सेवा योजना ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले। सदर शिबिराचे अध्यक्ष म्हणून सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई बुटाला तर प्रमुख अतिथी म्हणून ICS कॉलेजचे चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले यांची उपस्थिती लाभणार आहे। तसेच इतर मान्यवर देखील यावेळेस उपस्थित राहणार आहेत। 3 ते 8 जानेवारी दरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन तसेच 9 जानेवारी रोजी समारोपाचे आयोजन करण्यात आले। तरी सर्वांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। खेड येथील SM इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स यांच्यातर्फे 9वी ते 12वीच्या विद्यार्थी आणि पालक तसेच शिक्षकांसाठी खेड येथील द.ग. तटकरे सभागृह येथे 3 जानेवारी 2024 रोजी सकाळी 8:45 ते संध्याकाळी 4:30 या वेळेत करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला सुप्रसिद्ध शिक्षण तज्ञ मुबारक कापडी हे मार्गदर्शन करणार आहेत। तरी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले। आणि आता पुढची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेसाठी 14 वर्षीय मुलींच्या संघामध्ये खेड येथील ज्ञानदीप विद्या संकुल भडगावची मुक्ता शीतल पेठे हिचा देखील सहभाग नोंदवण्यात आलाय। तरी मुक्ता आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाला संस्था तसेच प्रशालेतर्फे पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या। प्रधानमंत्री आदर्श ग्राम या योजनेसाठी खेड तालुक्यातील सुसेरी या गावाची निवड झाली आहे। त्यामुळे या गावाच्या विकास कामांसाठी केंद्र सरकारकडून 20 लाख रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे। आदर्श ग्राम योजनेसाठी निवड झालेले खेड तालुक्यातील हे दुसरे गाव आहे। यापूर्वी अलसुरे गावाची निवड झाली होती अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी दिली आहे। ज्या गावामध्ये 40% अधिक लोकसंख्या ही अनुसूचित जातीतील किंवा नवबौद्ध समाजाची असेल त्या गावाची प्रधानमंत्री आदर्श ग्राम या योजनेसाठी निवड केली जाते। केंद्र सरकारकडूनच लोकसंख्येच्या निकषावरून अशा गावांची नावे निश्चित केली जातात। 2022-23 या वर्षात रत्नागिरी जिल्ह्यात अनुसूचित जाती प्रवर्गातील 40% अधिक लोकसंख्या असलेल्या नांदगाव खुर्द तालुका चिपळूण, दाभोळे तालुका संगमेश्वर आणि
अलसुरे तालुका खेड या गावांची निवड आदर्श ग्रामसाठी झाली होती, तरी आता 2023-24 या वर्षासाठी खेड तालुक्यातील सुसेरी या दुसऱ्या गावाची निवड प्रधानमंत्री आदर्श ग्राम या योजनेसाठी केंद्राकडून करण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलंय। आणि आता पुढची आनंदाची बातमी आहे ती म्हणजे खेड तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत गेल्या 6 वर्षात राबवण्यात आलेल्या महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवडीसाठी 11,84,00,000हून अधिक निधी खर्ची पडला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे। या योजनेत तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत शेतीपूरक रोजगार मिळवलाय। शासनाकडून थेट बँक खात्यात मजुरी जमा देखील झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे। गेल्या 6 वर्षात तालुक्यातील 150हून अधिक गावांमधील 2285.75 हेक्टर क्षेत्रात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत आंबा, काजू, नारळ, चिकू, साग अशा विविध प्रकारच्या वृक्षरोपांची लागवड करण्यात आली। यासाठी 3,528 मजुरांना 11,84,01,879 रुपयांचा शासनाचा निधी खर्ची पडला असल्याची माहिती देण्यात आली। वळूयात पुढच्या बातमीकडे। खेड तालुक्यातील भरणे नाका मार्गावरील आठवडा बाजाराजवळ एका पादचाऱ्याला दुचाकीस्वाराने धडक दिल्याचं समोर आले। खेडहून भरणे नाकाच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीने पायी चालणाऱ्या फिर्यादी उमेश विष्णू मेटकर यांना धडक दिली। यामध्ये फिर्यादी उमेश मेटकर यांना दुखापत झाली आहे, तरी सदर घटनेची नोंद करत अज्ञात इसमाविरोधात खेड पोलीस ठाण्यात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। खेड तालुक्यातील आणि खाडीपट्ट्यातील करजी या गावात बंद घराच्या पाठीमागच्या खिडकीचे लोखंडी गज कोणत्या तरी हत्याराने कापून घरामध्ये प्रवेश करून चोरी केल्याची घटना घडली आहे। 60,000 रुपये किमतीची घरातील गृहोपयोगी तांब्याची भांडी, 4,000 रुपये किमतीची गॅस शेगडी तर 2,000 रुपये किमतीचे 2 स्पीकर असा एकूण 66,000 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याप्रकरणी येथील पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय। या चोरीच्या गुन्ह्याची फिर्याद फैयाज उमर चौगुले यांनी पोलिसात दाखल केली असून अधिक तपास खेड पोलीस करतायत। याचबरोबर वेळ झाली आता इथेच थांबण्याची। तुम्ही पाहत रहा दीपवाहिनी।